नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज हे आपलं चौथं लेक्चर आहे। या अगोदर आपण 3 लेक्चर्स झालेले आहेत आपले। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेत की सर खूप चांगला उपक्रम सुरू केलाय आणि हा सगळा उपक्रम तुमच्यासाठीच मी या ठिकाणी करते। तर आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये काय काय घेतले सगळ्यात अगोदर तुम्हाला एक ओव्हरलुक सांगतो। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात अगोदर रोटेशनल डायनामिक्स काय ते याचं इंट्रोडक्शन पाहिलं। त्यानंतर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघांमधला डिफरन्स खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मी समजून सांगितला। त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन लर्न केला आपण। आफ्टर दॅट वी हॅव टू गो फॉर द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। ओके, ते खूप डिटेलमध्ये पाहिलं आपण। नंतर आपण सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स या दोन्ही फोर्सचं डिस्टिंग्विश करून किंवा त्याचे एक्झाम्पल्स घेऊन त्याला डिटेलमध्ये आपण स्टडी केलेले। आपण काय केलं की मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ अ व्हेकल ट्रॅव्हलिंग ओव्हर अ हॉरिझॉन्टल फ्लॅट कर्व ट्रॅक हे आपण एक्सप्रेशन पाहिलं होतं। आणि त्या ठिकाणी काय केलं होतं की गाडी ही फ्लॅट रोडवरून एका हॉरिझॉन्टल ट्रॅकवरून काय केले कर्वेचर टर्नवरून जेव्हा मूव्ह होते तर त्यावेळेस त्या वेलोसिटी त्या ठिकाणी सेफ स्पीड आपण फाइंड केली होती। हे डेरिवेशन एक पाहिलं आपण। त्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस एखादी व्हेकल जी आहे ती जेव्हा बँक रोडवरून ट्रॅव्हल होईल तर बँक रोडवरून ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी आपण काय केलं होतं सगळ्यात अगोदर की एक सेफ स्पीड काढली होती की ज्यावेळेस आपण रोड हा स्मूथ कन्सिडर्ड केला होता। त्यानंतर बँकिंग ऑफ रोडवरून जेव्हा व्हेकल ट्रॅव्हल होईल तर त्यावेळेस 2 कंडिशन्स पाहिल्या होत्या, एक अप्पर लिमिट स्पीड आणि एक लोअर लिमिट स्पीड, की ज्यावेळेस किती आपण मॅक्सिमम अप्पर लिमिट स्पीडचं एक एक्सप्रेशन फाइंड केलं होतं आणि लोअर लिमिट स्पीडचं त्या ठिकाणी व्हेकल ही बँक रोडवरून ट्रॅव्हल होताना हे एक एक्सप्रेशन त्या ठिकाणी फाइंड केलं होतं। तर अशा प्रकारे आपण मागच्या पूर्ण लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत। तर बऱ्याच जणांनी ते व्हिडिओज पूर्ण पाहिले नसतील तर या ठिकाणी या चौथ्या लेक्चरच्या खाली त्या तिन्ही व्हिडिओच्या रिसेंट जेवढे व्हिडिओज आले त्या तिन्ही लेक्चरच्या लिंक्स या ठिकाणी मेन्शन्स केलेले आहेत। त्यानंतर आपला जो बीट आहे तर त्याचं नाव आहे आपला कोनिकल पेंडुलम। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला कोनिकल पेंडुलम किंवा पेंडुलम काय याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन देतो। तर पेंडुलम म्हणजे काय, तर जसं आपण एक सिंपल पेंडुलम म्हणतो पहा, सिंपल पेंडुलम जे आपण मागेही 11वीला शिकलेलो आहेत किंवा मग आतापर्यंत ऐकलेले, जसं आपण त्याला दौलक म्हणायचो। म्हणजे जसं घड्याळीच्या काट्यामध्ये आपण पाहिलं की घडीमध्ये एक दौलक असतो त्यालाच आपण एक पेंडुलम असं नाव दिलेले। तर तो पेंडुलम आणि आपण या ठिकाणी जो शिकणार आहेत म्हणजे कोणता कोनिकल पेंडुलम, त्या दोनमध्ये सगळ्यात अगोदर डिफरन्स काय आपण पाहून घेऊ। तर आपण जो ऐकलेला जो कोनिकल एक सिंपल जो पेंडुलम आहे तर तो म्हणजे काय पहा, जसं आपण एका घडीमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी आपण फ्री बॉडी असेल किंवा एक स्ट्रिंग घेऊन एक ऑब्जेक्ट घेतला तर त्या ठिकाणी जर आपण त्याला मोमेंट दिली तर त्या ठिकाणी कोणत्या पेंडुलमसारखी दॅट इज वॉट सिंपल पेंडुलमसारखा तो वर्क करतो। फॉर एक्झाम्पल कशा प्रकारे पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं की पेंडुलममध्ये एक मास असतो किंवा एक ऑब्जेक्ट असते ज्याला आपण हेवी बॉडी किंवा बॉब म्हणू, आणि एक स्ट्रिंग सांगितली आपण। तर एक स्ट्रिंगच्या साहाय्यानं आपण एक बॉब काय केलेला आहे की एका फिक्स सपोर्टला आपण काय केलं आहे त्याला काय केलं सपोर्ट दिला आहे आणि या बॉबला आपण काय करायलो मोमेंट द्यायलो। तर ज्यावेळेस आपण बॉबला मोमेंट देऊ तर त्यावेळेस हा काय होतो फ्री टू ऑसिलेट होतो। म्हणजे काय होतो दॅट इज द मोशन ऑफ टू अँड फ्रो या मोशननं काय होतं त्या ठिकाणी तो बॉब मूव्ह होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी। तर अशा एक सिंपल पेंडुलम जो कोणत्या ज्याला आपण म्हणतो की फक्त एका प्लेनमध्ये टू अँड फ्रो डायरेक्शननं मूव्ह होतो, म्हणून याला आपण 1 डायमेन्शनल मूवमेंट म्हणू शकतो। व्हॉट इज दॅट, म्हणजे काय होतं तो की टू अँड फ्रो म्हणजे काय एका डायमेन्शनमध्ये वर्क करतो। कोण जो वर्क म्हणजे काय त्या ठिकाणी मूवमेंट करतो कोणता, जो त्याला आपण कोणता पेंडुलम म्हणतो सिंपल पेंडुलम। मग आपण कोनिकल पेंडुलम म्हणजे काय म्हणतो पहा, कोनिकल पेंडुलममध्ये काय सांगितलं आपण की सेम जसं आपण एक स्ट्रिंग घेतली त्यानंतर एक बॉब कन्सिडर केला, ओके, आणि ज्यावेळेस आपण स्ट्रिंग आणि बॉब घेऊन एक फिक्स सपोर्ट आपण या ठिकाणी दिलेल्यावर आणि दिल्यानंतर काय करतो की आपण जी बॉबची मोमेंट आहे तर ती बॉबची मोमेंट ही आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर म्हणजे एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशननं हा बॉब जर मूव्ह होत असेल ओके ॲट अ कॉन्स्टंट स्पीड तर त्यावेळेस जर तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी कशा प्रकारे शेप तयार होतो तर या ठिकाणी आपल्याला एक कोन लाईक स्ट्रक्चर मिळते। कशा प्रकारे पहा, जसं मी या ठिकाणी सांगितलं की आपण काय केले एक फिक्स सपोर्ट घेतला आहे आणि एक स्ट्रिंग घेतली। मी स्ट्रिंग तुम्हाला या ठिकाणी ब्ल्यू कलरनं दाखवली पहा, एक फिक्स सपोर्ट जो मी ब्लॅक कलरनं दाखवला, एक स्ट्रिंग घेतली आपण आणि हा रेड कलरने मी या ठिकाणी तुम्हाला बॉब शो केला आहे। म्हणजे सेम म्हणजे हा एक फिक्स सपोर्ट आहे, हे म्हणजे आपली स्ट्रिंग आहे जी मी तुम्हाला ब्ल्यू कलरनं दाखवली आणि बॉब जो मी कोणत्या कलरनं तुम्हाला शो केला रेड कलरनं। तर मी काय करायलो या ठिकाणी हा जो बॉब आहे
तर जर हा हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करत असेल म्हणजे सर्क्युलर मोशननं मूव्ह होत असेल तर आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे शेप भेटतो हे तुमच्या समोर आहे. तर तो शेप आपल्याला अशा प्रकारे भेटतो. तर हा शेप म्हणजे काय का कोनसारखा शेप आहे. ओके. आणि या ठिकाणी जर आपण सांगायचं झालं तर या ठिकाणी 2 ॲक्सिस आपण सर्कलसाठी दाखवतो. म्हणजे व्हॉट इज व्हॉट दॅट इज 2D म्हणजे का आपण त्याला 2 डायमेन्शन म्हणतो. एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस. म्हणजे या ठिकाणी जर कोनिकल पेंडुलम असेल तर त्या ठिकाणी कशा प्रकारे आपण सांगितलं की एक स्ट्रिंग आणि ज्या ठिकाणी बॉबचं आहे तर बॉबचं कोणतं मोशन पाहिजे या ठिकाणी व्हायला तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशननं बॉब मुवमेंट घेत असेल तर त्या ठिकाणी आपण त्या कन्सेप्टला त्या ठिकाणी काय म्हणतो कोनिकल पेंडुलम. आणि पहिला कोणता सांगितलं आपण सिम्पल पेंडुलम. त्या दोघांमध्ये हा डिफरन्स आहे. हा फक्त एका प्लेनच्या अलॉंग टू अँड फ्रो डायरेक्शन मूव्ह होतो त्याला आपण सिम्पल पेंडुलम म्हणतो. आणि ज्यावेळेस हा स्ट्रिंग घेऊन आपण ज्यावेळेस बॉब हा हॉरिझॉन्टली सर्क्युलर मोशननं मूव्ह होत असेल म्हणजे त्या ठिकाणी जर आपण टॉप पोझिशननं जर पाहिलं तर आपल्याला एक सर्कल फॉर्म भेटतो त्या ठिकाणी. म्हणजे कसा फिरायला वाटतो तो आपल्याला सर्क्युलर जर आपण याला वरून टॉप व्ह्यूनं पाहिलं. ओके. तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवले की टॉप व्ह्यूनं पाहिल्यानंतर कशा प्रकारे तो त्या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसेल. ओके. तर तुम्हाला एक बेसिक सांगितलं. मग आता आपल्या बुकमध्ये कशा प्रकारे दिले हे आपण पाहू कोनिकल पेंडुलमला की याचं एक्सप्रेशन कसं प्रूव्ह करायचं काय कन्सिडर करायचं 1 बाय 1 पाहू आपण. तर सगळ्यात अगोदर काय दिले पहा अ टायनी मास. अ टायनी मास म्हणजे काय मी या ठिकाणी काय केलं एक बॉब म्हणजेच त्याला आपण एक मास म्हणू. तर एक टायनी मास आपण काय केलं कन्सिडर्ड केला आहे. ओके. अँड विच इज ॲज्युम टू अ बॉब ऑर ऑब्जेक्ट असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. यालाच आपण बॉब किंवा ऑब्जेक्ट म्हणू शकतो. ओके. कनेक्टेड टू अ स्ट्रिंग. ओके. जसं मी या ठिकाणी म्हणलं की एक स्ट्रिंग कन्सिडर्ड केली. जसं तुम्हाला सांगितलं की मी एक याला बॉब म्हणतो. ओके. हे स्ट्रिंग आहे म्हणजे याला आपण स्ट्रिंग म्हणालो. ओके. आणि ती स्ट्रिंग कशा प्रकारे सांगितली आपल्याला तर स्ट्रिंगच्या 3 कंडिशन सांगितल्या. एक आहे फ्लेक्झिबल, दुसरे मासलेस आणि तिसरे इनएक्सटेन्सिबल. म्हणजे या 3 कन्सेप्ट काय आहेत पहा. फ्लेक्झिबल म्हणजे काय इझी टू ऑपरेट म्हणजे कोणती ऑब्जेक्ट किंवा बॉडी जर ज्यावेळेस आपण स्ट्रिंगला मूव्ह करू तर स्ट्रिंग ही काय करायली त्या मोशनला काय व्हायली एबल व्हायली म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणतो आपण तिला दॅट इज वॉज फ्लेक्झिबल लिंक आहे ती. त्यानंतर मासलेस. आता ॲक्च्युली या ठिकाणी आपण कन्सिडरेशन केलं पण कोणतीही स्ट्रिंग किंवा कोणताच ऑब्जेक्ट अर्थवर मासलेस आहे असं नाही. ऑब्जेक्ट म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं मास आलं परंतु आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेशन पुढं त्या ठिकाणी एक फॉर्म्युला आणायचा आहे जो फॉर्म्युला युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड होण्यासाठी त्या ठिकाणी आपण कसं कन्सिडर केली त्या स्ट्रिंगला दॅट इज वॉट मासलेस. नेक्स्ट वन वॉट दॅट इज इनएक्सटेन्सिबल. इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय की स्ट्रिंगला आपण किती एक्सटेंड केलं किंवा किती त्याच्यावर जर टेन्शन किंवा कोणताही फोर्स दिला तर ती एक्सटेंड नाही झाली पाहिजे. आता अशा प्रकारे आपल्याला कोणतीच बॉडी इनएक्सटेन्सिबल वर्ल्डमध्ये आपण पाहिलं तर अशी कोणतीच बॉडी नाही म्हणजे तिला आपण रिजिड म्हणू. पण रिजिड बॉडी कोणतीच नाही. आपण ऑलरेडीच मी सांगितलं तुम्हाला की जगात प्रत्येक बॉडी ही इलास्टिक तिच्यामध्ये इलास्टिसिटी आहे. रिजिड बॉडी अशी कोणतीच नाही म्हणजे ज्याच्यावर कोणताही फोर्स लावला तर तिचं जर त्या ठिकाणी डिफॉर्मेशन होत नसेल तर अशा बॉडीला आपण रिजिड म्हणतो. परंतु या ठिकाणी जसं सांगितलं इनएक्सटेन्सिबल हे सुद्धा आपलं या ठिकाणी कन्सिडरेशन आहे. ॲक्च्युली कोणती स्ट्रिंग ही इनएक्सटेन्सिबल असेल असं नसते. त्या ठिकाणी कोणत्याही स्ट्रिंगला जर आपण फोर्स दिला तर स्ट्रिंग त्या ठिकाणी काय होऊ शकते स्ट्रेच होऊ शकते. ओके. आणि काय करणार आहेत आपण तो टायनी मास हा या ठिकाणी स्ट्रिंगला कनेक्ट केला एक एंडला आणि दुसरा एंड काय केला आपण एका सपोर्टला काय केला फिक्स केला. आणि यानंतर मग आपण काय करणार आहेत त्या स्ट्रिंगला त्या ठिकाणी फिक्स सपोर्टच्या अराउंड काय करणार आहेत मूव्ह करणार आहेत. ओके. तर नंतर काय कन्सिडर करतो आपण पाहू. दॅट मीन्स इफ द स्ट्रिंग इज मेड टू ऑस्युलेट इन अ सिंगल वर्टिकल प्लेन अँड वी कॉल इट इज अ सिम्पल पेंडुलम. ओके. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो की त्याला एक फक्त सांगितलं की ऑस्युलेट होत असेल त्या ठिकाणी पेंडुलम तर त्या ठिकाणी आपण त्याला काय नाव दिले सिम्पल पेंडुलम. ओके. इफ वी आर रिव्हॉल्व द स्ट्रिंग इन सच अ वे दॅट द स्ट्रिंग मूव्ह अलॉंग द सरफेस ऑफ राईट सर्क्युलर कोन ऑफ वर्टिकल ॲक्सिस अँड द ऑब्जेक्ट परफॉर्म द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. दॅट मीन्स वॉट या ठिकाणी आपण जी स्ट्रिंग घेतली ती स्ट्रिंग वर्टिकलसोबत काय जनरेट करायला या ठिकाणी की एक हॉरिझॉन्टल जर या ठिकाणी बॉब पाहिला तर बॉब काय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आणि जी स्ट्रिंग आहे ती एक कोनिकल शेप परफॉर्म करायली त्या ठिकाणी. ओके. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोनिकल शेप भेटतो. आणि त्यानंतर आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर फिगर जी आहे तर फिगर ही एक काय होती की वर्टिकल सेक्शन शो करायली कशाचं कोनिकल पेंडुलमचं. तर या ठिकाणी दोन्ही फिगर या ठिकाणी मी दाखवल्यात. तर एक फिगर आहे पहा इन ॲन इनर्शियल फ्रेम आणि सेकंड फिगर आहे इन ॲन
नॉन इनर्शियल फ्रेम. आता इनर्शियल म्हणजे काय, ज्या ठिकाणी इनर्शिया जनरेट म्हणजे एका फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट व्हायला आहे. ओके. आणि नॉन इनर्शियल म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण इक्विलिब्रियम म्हणजे ज्या ठिकाणी काय व्हायला फोर्स बॅलन्स व्हायला आहे. तर अशा ठिकाणी आपण 2 फिगर्स त्या ठिकाणी सांगितल्या. तर आपल्याला या फिगरमध्ये काय काय कन्सिडर केले सगळ्यात अगोदर लक्ष द्या, की ज्या ठिकाणी फिक्स एंड सांगितलं आपण त्याला पॉईंट ए म्हणू, की स्ट्रिंगचा एंड ए जो आहे तो फिक्स आहे. त्यानंतर जो बी जो एंड आहे स्ट्रिंगचा, जो आपण काय करणार आहेत की स्ट्रिंगला एका फिक्स सपोर्टला देऊन बी एंडला काय करणार, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशननं काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. तर त्या ठिकाणी या पॉईंट बीवर या बी पोझिशनवर कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात ते हे आपण पाहू सगळ्यात अगोदर. त्या ठिकाणी स्ट्रिंगची लेंथ ही आपण यल कन्सिडर केलेली आहे. ओके. आणि त्या ठिकाणी मग तो बॉब काय व्हायला आहे, एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशननं त्या ठिकाणी मूव्ह व्हायला आहे. तो मूव्ह होत असताना बॉब ज्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्कल करायला आहे तर त्या सर्कलची रेडियस आपण आर कन्सिडर करू. आणि या ठिकाणी या बी पोझिशनला कोणकोणते फोर्स ॲक्ट व्हायले ते सगळ्यात अगोदर पाहू आपण. तर सगळ्यात अगोदर आपल्याला प्रत्येक ऑब्जेक्टचं माहिती आहे की एक मास असते. ओके. आणि कोणत्याही बॉडीचं मास असेल तर त्या बॉडीचं एक वेट असते. म्हणून त्या बी पोझिशनला त्या ऑब्जेक्टवर एक डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होणारा जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणू, वेट. ते तर कोणत्या डायरेक्शनमध्ये, दॅट इज डायरेक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. त्यानंतर आपण सांगितलं की त्या ठिकाणी कोणता फोर्स ॲक्ट आहे. जर ज्या डाऊनवर्ड फोर्सनं म्हणजे या ठिकाणी स्ट्रिंगला जर आपण स्ट्रेच केलं तर ॲटोमॅटिक एक एंडला काय होईल, त्या ठिकाणी काय होणार, दुसरा जो फोर्स आहे ज्यावेळेस आपण फिक्स एंडला पकडले आणि एका एंडला काय व्हायले, वेट ॲक्ट व्हायले. तर आपल्याला माहिती आहे की ज्या एंडला फिक्स सपोर्ट दिलेला आपण त्या एंडवर ज्यावेळेस याचा आपण काय होते वेट ॲक्ट होईल, तर या स्ट्रिंगच्या अलॉंग आपल्या या ठिकाणी फिक्स सपोर्टला काय होईल की एक टेन्शन त्या ठिकाणी जनरेट होईल. म्हणजे काय होईल, जसं या बॉडीचं वेट या ठिकाणी ॲक्ट होईल तर अलॉंग द स्ट्रिंग एक टेन्शनची जी डायरेक्शन आहे ती कुठं असणार आहे, दॅट इज वॉट, दॅट इज टुवर्ड द फिक्स सपोर्ट. मग या ठिकाणी आपण काय केलं जसा बॉब आहे तो बॉबचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. तर याचं जे एक फोर्स जो म्हणलं आपण त्याला काय म्हणलं, स्ट्रिंगच्या अलॉंग टेन्शन, जे आपण कशानं डिनोट मी केलं या ठिकाणी T0नं. तर हे टेन्शन कशाच्या अलॉंग आहे, अलॉंग द स्ट्रिंग डायरेक्टिंग इन इन्क्लाइन अँड कोणीकडे तो डायरेक्टिंग टुवर्ड द सपोर्ट एंड. ओके. तर या ठिकाणी जो T0 आहे तर या T0चे या ठिकाणी मी 2 कंपोनंट शो केले एक वर्टिकली अपवर्ड कंपोनंट आहे दॅट इज वॉट T cos थीटा, आणि T0चा एक हॉरिझॉन्टली डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर दॅट इज वॉट T sin थीटा. ओके. आता वर्टिकलवर जर आपण फोर्सेस पाहिले तर डायरेक्टिंग अपवर्ड T cos थीटा आणि डाऊनवर्ड जर काय mg. तर हे दोन्ही या ठिकाणी बॅलन्स असतात. कशामुळं की ज्यावेळेस हा कोनिकल शेपमध्ये फिरतो तर त्यावेळेस येताला या ठिकाणचा जो रिझल्टंट फोर्स आहे तर तो रिझल्टंट फोर्स हा हॉरिझॉन्टल फोर्स असतो दॅट इज वॉट T0 sin थीटा. मग या ठिकाणी जर आपण सांगितलं की ही स्ट्रिंग आहे आणि या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल सर्कलनं मूव्ह व्हायला आहे म्हणजे याचं व्हर्टिकली मोमेंट होत नाही. या ठिकाणी या बी पॉईंटचं व्हर्टिकली अप अँड डाऊन या ठिकाणी कसा येतो, दॅट इज वॉट इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणून टोटल अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स आपण त्या ठिकाणी दोन्ही इक्वल आहेत. म्हणून आपण जो टोटल रिझल्टंट फोर्स कोणता सांगतो, T sin थीटा. त्यानंतर आणखी फिगरमध्ये आपण काय कन्सिडर केले, हाईट जी आहे तर ही हाईटचा कंपोनंट आपण लेंथच्या विथ रिस्पेक्ट टू काय केले, L cos थीटा आपण घेतला आहे अकॉर्डिंग टू जॉमेट्री. त्यानंतर सांगायचं झालं तर या ठिकाणी जो व्हर्टिकलसोबत जे इन्क्लिनेशन होतं त्याला आपण सेमी कोन अँगल म्हणजे काय थीटा या लेटरने डिनोट केलेले. ते थीटा म्हणजेच त्या कोनचा एक हाफ अँगल म्हणजे त्याला आपण सेमी कोन अँगल अशा प्रकारे म्हणतो. तर यानंतर आपण काय करू की यामध्ये एक्सप्रेशन कशा प्रकारे दिले ते एक्सप्रेशन पाहू. त्या अगोदर आणखी एक सांगतो की अकॉर्डिंग टू जॉमेट्री या ठिकाणी जो अँगल थीटा आहे तर आपण पाहिले अकॉर्डिंग टू जॉमेट्री याही ठिकाणी कोणता अँगल थीटाच आपण या ठिकाणी शो करतो. ओके. तर यानंतर आपण काय करू की हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली फोर्सेस कशा प्रकारे दिलेत त्यांना घेऊन आपण काय करू की या कोनिकल पेंडुलमचा पिरियॉडिक टाईम फाइंड आउट करू. पहा या ठिकाणी हा व्हर्टिकल कॉम्पोनंट जो T cos थीटा आहे तो कोणाला बॅलन्स करायला आहे की डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जे वेट आहे त्याला. म्हणजे आपण काय लिहू शकतो, द व्हर्टिकल कॉम्पोनंट काय घेतलं आपण, T0 cos थीटा काय लिहू शकतो आपण, बॅलेन्स बाय वेट, काय वेट mg. म्हणजे आपण काय लिहू शकतो या ठिकाणी इक्वेशन,
T0 cos theta इज इक्वल्स टू mg. याला आपण इक्वेशन 1 म्हणू. आपण अशा प्रकारे काय केलं, वर्टिकली रिझॉल्व केलं आणि इक्वेशन काय भेटलं आपल्याला, T0 cos theta इक्वल टू mg. आता सेकंड जर सांगितलं तर आपण हॉरिझॉन्टली, तर मी काय सांगितलं तुम्हाला, हॉरिझॉन्टली डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर जो आहे कोण, T0 sin theta. तर हा या ठिकाणचा कोणता फोर्स आहे, रिझल्टंट फोर्स आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो, द हॉरिझॉन्टल कंपोनंट, द horizontal component कोणता आहे तो, T0 sin theta is the resultant force. हा काय एक रिझल्टंट फोर्स आहे, तर त्यालाच कोणता म्हणू आपण, दॅट इज डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. म्हणजे त्याला आपण कोणता फोर्स म्हणू, सेंट्रीपिटल फोर्स. ओके, म्हणजे तोच कोणता फोर्स आहे तर सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे आपलं इक्वेशन काय भेटेल या ठिकाणी पहा, टी साइन थिटा इक्वल्स टू, आपण कोणता फोर्स सांगतो, सेंट्रीपिटल फोर्स, mr ओमेगा स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन 2 भेटेल. ओके, तर आपण इक्वेशन 1 आणि 2 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी पहा ही ओमेगा काढायचं इक्वेशन 1 आणि 2 वरून. तर आपण काय करणार आहे, जसं साइन बाय कॉस केलं म्हणजे आपल्याला सोपं जाईल. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे टॅन थिटा येतो, म्हणून आपण इक्वेशन 2/1 करू. पहा इक्वेशन 2/1 म्हणजे 2ला आपण 1 काय करायला, डिवाईड करायला. तर 2 काय आपलं, T0 साइन थिटा, तिकडे काय 1 मध्ये T0 cos theta इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर अपॉन इकडे काय पहा mg. ओके, तर या ठिकाणी काय होईल, T0 गेट कॅन्सल, m गेट कॅन्सल. तर इथं काय उरल पहा, टॅन थिटा इक्वल्स टू r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. ओके, आता जर आपण जॉमेट्रीवर गेलो तर या ठिकाणी हा थिटा आहे पहा. हे आता टॅन थिटा म्हणजे काय, अपोजिट साईड म्हणजे काय, रेडियस अपॉन ॲडजसंट साईड म्हणजे काय, एल कॉस थिटा. तर आपण फ्रॉम जॉमेट्री म्हणू शकतो, काय सांगू शकतो आपण फ्रॉम जॉमेट्री, टॅन थिटा इक्वल्स टू अपोजिट साईड काय, आर अपॉन एल कॉस थिटा. एल कॉस थिटा आपण इक्वेशन याला ए म्हणू आणि याला बी कन्सिडर करू. ओके, आता इक्वेशन ए आणि बी जर कम्पेअर केलं तर हे टॅन आपण या ठिकाणी या टॅनला रिप्लेस करून काय करू, ही व्हॅल्यू लिहू. ओके, तर काय लिहिता येईल पहा, फ्रॉम इक्वेशन A and B we have what we have. पहा या ठिकाणी आपण टॅन थिटा काढून ही व्हॅल्यू ठेवा. काय लिहिता येईल, r अपॉन एल कॉस थिटा इक्वल्स टू r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. तर या ठिकाणी आर गेट कॅन्सल. ओके, मग आपण ओमेगा स्क्वेअर जर या ठिकाणी काढायचं झालं तर या जीला तिकडे पाठवा. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू जी अपॉन एल कॉस थिटा. ओके, म्हणून या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड घेऊ. म्हणजेच काय, ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा. ओके, अशा प्रकारे आपण या ठिकाणी ओमेगा फाइंड केला म्हणजे अँग्युलर वेलोसिटी काढली. आता आपल्याला माहिती, वी नो दॅट ओमेगा इज नथिंग बट व्हॉट, 2π अपॉन टी. ओके, सिन्स म्हणू शकतो आपण ओमेगा इक्वल्स टू 2π अपॉन टी. ओके, मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो पहा, ओमेगाच्या ठिकाणी काय लिहायचं, 2π अपॉन टी. देअरफॉर 2π अपॉन टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा.
ओके, आपल्याला टी काढायचं या ठिकाणी. टी काढायचं तर आपण थ्रूआउट इक्वेशनचं काय करू, रेसिप्रोकल घेऊ, म्हणजे आपल्याला टी न्यूमरेटरमध्ये येईल, सोपं जाईल. देअरफोर टी अपॉन 2π इक्वल्स टू एल कॉस थिटा अपॉन जी. ओके, काय केलं आपण, रेसिप्रोकल घेतला. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी टी काढायचे. देअरफोर टी इक्वल्स टू, तर टी आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी इकडे घेऊन जाऊ, म्हणजे काय येईल पा. देअरफोर टी इक्वल्स टू 2π अंडर रूट ऑफ व्हॉट एल कॉस थिटा अपॉन जी. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला टी भेटलं म्हणजे आपण या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारतात काय, डेराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द पिरियॉडिक टाईम ऑफ अ कोनिकल पेंडुलम. तर अशा ठिकाणी आपण इथपर्यंत आणून त्याला प्रूव्ह करायचं, म्हणजे आपलं उत्तर त्या ठिकाणी संपते. याच्यानंतर आता आपल्याला आणखी जर विचारलं की फ्रिक्वेन्सी फाइंड करा, तर फ्रिक्वेन्सी काढणं म्हणजे काय असते, दॅट इज व्हॉट रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. म्हणजे आपण काय करणार त्या ठिकाणी, फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. मग आणून या ठिकाणी पुट करा. एन इक्वल्स टू देअरफोर फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतो आपण, एन या लेटरनं 1/2π अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. ओके, म्हणजे काय होऊन जाईल या ठिकाणी, काय लिहिता येईल आपल्याला, एन इक्वल्स टू 1/2π. ओके, आता याला वर आलं म्हणजे रेसिप्रोकल होईल, जी अपॉन एल कॉस थिटा. ओके, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी काय भेटेल, फ्रिक्वेन्सी. जर पिरियॉडिक टाईम विचारला असेल आपल्याला, तर इथपर्यंत आणून इक्वेशन काय करायचं, आपलं एक्सप्रेशन फाइंड करायचं आणि सांगायचं की दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर द पिरियॉडिक टाईम ऑफ अ कोनिकल पेंडुलम. जर फ्रिक्वेन्सी विचारली तर इथपर्यंत लिहायचं. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलं जाते की कोनिकल पेंडुलमचं पिरियॉडिक टाईम फाइंड करा. तर इतकं सोपं होतं या ठिकाणी. ओके.